तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. रूम मध्ये वरच्या रूम मध्ये जायचं, गादीवरती एक बॉक्स नमस्कार, मी धनश्री हाऊस फ्रेंडमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. आज आहे महाशिवरात्री. 5ला उठून मी आवरलेलं, आता पूजा करायची आणि खिचडी करायची. आणि इथे मी लावलंय शिवलीलामृतचा 11वा अध्याय. सचिन आरवला उठवतात कारण आम्हाला मंदिरात जायचं आहे लवकर आणि 7 वाजलेत. बाकी सगळी कामं मी आवरून घेतलीत साफसफाईची. साबुदाणे जे आहेत ते रात्रीच मी भिजत ठेवले होते. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्याच्यावरती फक्त 1 इंच येईल एवढंच पाणी ठेवलं होतं. नाही ठेवलं तरी चालतं, कारण आपण 3-4 वेळा चांगल्या पाण्यामध्ये ते धुतो ना, त्याच्यानंतर त्यातला एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो आणि बऱ्यापैकी साबू जे आहेत ना, साबुदाणे, तर ते व्यवस्थित मोकळे होतात. त्यानंतर डिरेक्टली त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकते आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्याच्यानंतर मग लिंबू पिळते. जेव्हा उपवास नसेल आणि असंच करून खावेसं वाटत असेल तर मग मिरी पावडर, हळद त्याच्यामध्ये टाकायला विसरत नाही. आणि जेव्हा फोडणी देते आपण, जेव्हा साबुदाणे जे आहेत त्याची खिचडी बनवण्यासाठी घेतो, तर तेलामध्ये जिरं मोहरी घालून कढीपत्ता जो आहे तो आणि त्याच्यानंतर मिरची आणि बटाटा वगैरे टाकते. जेव्हा उपवास नसेल, उपवासाच्या याला फक्त मिरची आणि शाही जिरे किंवा जिरं टाकते. त्याच्यानंतर मग ते परतून घेते आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घेते. देवपूजा वगैरे माझी झालीच होती. त्यानंतर मग इथेच दत्त मंदिर आहे, त्याच्यामध्ये शिवपिंडी आहे, तर तिथे जायचं ठरवलं आम्ही. सचिन म्हणायला लागले की मी तुम्हा दोघांना तिथे सोडतो आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला जातो. मग बाकी आम्ही आणि आरव रांगेत उभं राहिलो. आरव आणि मी दोघंही. आता तुला माहितीच आहे मी चांगला पेंटर आहे. पेंटर म्हणजे ड्रॉइंग चांगला करतो ना, तर मग आता मी जाऊन तेच करणार. आता आपल्याला ट्युशनला जायचंय, जाऊन पटकन माहिती नंतर आपलं काम. चला पटपट. 20 मिनिटं झाली, घरी येऊन पोहोचले आणि आल्यानंतर 9 वाजता आरवचं ट्युशन होतं, तर मग त्याला ट्युशनला जा म्हटलं. चपाती भाजी खाऊन तो ट्युशनला गेला. सचिनना मी डब्याला खिचडी करून दिली आणि फराली चिवडो आपला, तर तो दिलो म्हणणार होते. आणि ज्यूस 1 पॅकेट होतं, असे एक ज्यूसचं आणून ठेवलेलं, ऑरेंज ज्यूसचं, तर ते दिलं. आणि त्यांचा डबा मी त्यांना 8लाच पाठवला आज. आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो, जसं तुम्ही आता बघितलं. तिथं जाऊन मग बरोबर 1 तास लागला. मला वाटलेलं आज मंदिर म्हणजे लवकर आम्ही गेलोय, गर्दी नसणार, कारण मागच्या वेळेला आम्ही 10च्या दरम्यान गेले होते, बरोबर 12-12:30ला मी घरी आले, कारण खूप लाईन असते. मंदिर खूप शांत आहे, छान आहे आणि मस्त प्रसन्न वाटतं. मंदिरात तिथे जाऊन मग आपण जेव्हा दूध आणि पाणी जे आहे ते ओततो, तर तेव्हा नेहमी आपण कसं करायचं, म्हणजे मीही तसंच करायचे की डायरेक्टली शिवलिंगावरती पाणी ओतायचे. पण काल बघता समजलं की काही माहिती आपल्याला, जेव्हा आपण जसं मी नेहमीच माहिती आपण जे बघतो, काही मोटिवेशनल व्हिडिओ किंवा काही गोष्टींची माहिती मला घ्यायची असते, तेव्हा अशी एक माहिती मला मिळाली. शिवलिंग जे आपण बघतो तर त्याच्या एका साईडला श्री गणेश, दुसऱ्या साईडला कार्तिकेय आणि मध्ये जी लाईन आपण बघतो तर ते अशोक सुंदरी. तर पहिल्यांदा श्री गणेशावरती पाणी ओतणं, दूध ओतणं, त्यानंतर कार्तिकेयावरती, त्यानंतर अशोक सुंदरी आणि त्याच्यानंतर जी गोल राऊंड असते एका साईडनं, तर ती म्हणजे पार्वती मातेचा हात असतो असं बोलतात. पार्वती मातेच्या हातावरती शिवलिंग आहे असं समजतात. आणि त्याच्यानंतर मग शिवलिंगावरती म्हणजे गोल पूर्ण राऊंड केल्यानंतर मग बरोबर म्हटलं की आपल्याच गोष्टी काही आपल्याला माहीत नसतात. आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत जातो आणि जेव्हा काही गोष्टींचा वापर म्हणजे सोशल मीडियाचा वापर सुद्धा अशा गोष्टी शिकण्यासाठी केला तर भरपूर माहिती आपल्याला मिळू शकते. कारण का मी खूप जणांना नेहमी तिथं पण मंदिरामध्ये मी गेले तर ते डिरेक्टली सगळे लोक असं शिवलिंगावरतीच पाणी दूध ओतत होते. तरी पण मी ऑब्झर्व करते कोण असं करतं का बघूया, पण कोणीही करताना दिसलं नाही. खूप म्हणजे जे भटजी किंवा जे तिथले पौरोहित्य करणारे आहेत तर त्यांनाच तेवढ्या त्या गोष्टी बरोबर करत होते ते. तर त्याच्यावर मी ओळखलं. एका साईडला हवन सुद्धा करण्यात येणार होतं, पूजापाठ, हवन, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. बाकीची जी कामं आहेत ती थोडीशी आवरून घेते, थोडी भांडे वगैरे घासायचे, ते करून मग आजचा जो दिवस आहे तुमच्याशी शेअर करते. ऊन अजूनही किती वाटते, 4-4:30 वाजत आलेत, तरी पण
झाडांना परत एकदा पाणी घातले. बाबांनी तरी मला भरपूर दम देऊन सांगितलं, झाडांच्याकडे पाणी घालत राहा 2-2, 3-3 तासाला. तुम्ही जेवला नाहीत तरी चालेल. म्हणून बघा कसं वाटते. पण इथं उभं राहायला छान वाटते. वारा इतका छान वारा येतोय, म्हणजे असं वाटतं की कधी कधी इथंच बसून राहावं. थंडगार वाटतं गरमीच्या सीझनमध्ये. मग इथं टीचरने काय दिले, पत्रलेखन. मग तू तिथं काय लिहायचं, वरती हे लिहायचं नाही, समजलं? मित्राला आजारपणातून बरं होण्यासाठी चिठ्ठी असं दिलेत ना टीचरनी. मी तर मैत्रिणीला घ्यायचं नाही. तुला मैत्रिणीला लिहायचं असेल तर मैत्रिणीचं नाव टाकायचं, मग मैत्रिणीला म्हणून लिहायचे. मित्राला लिहायचे असेल तर मित्राला म्हणून टाकायचं. सिंपल आहे. मग मित्राला आजारातून, मैत्रिणीला हे कट करायचं. मित्राला आजारातून लवकर बरं व्हावं म्हणून शुभेच्छा देणारी छोटीशी चिठ्ठी लिहा आणि खाली ती लिहायची. प्रिय मित्र, जो कोणी तुझा मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल त्याच्या खाली ती चिठ्ठी लिहून तुझाच मित्र किंवा तुझा असं म्हणून तुझं नाव टाकायचं सगळ्यात शेवटी. समजलं? लिहिल्यानंतर वाक्य लिहून मला दाखव काय काय लिहिणार असतं. परीक्षा त्याची पुढच्या महिन्यात आहे आणि परीक्षा त्याची झाल्यानंतर आरवची लगेच गावी निघावं लागणार आहे. कारण त्याच्यासाठी म्हणून थांबले. बाबा खूप प्रश्न विचारण्यात आले की बाबा कुठे आहेत, तर बाबा गावीच आहेत. कारण गावच्या घराचं काम सुरू आहे, तर सचिन किंवा बाबा या दोघांपैकी कुणाला तरी थांबावं लागणार. तर मग बाबा म्हणायला लागले की मीच थांबतो आणि बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत तिथे. पुढच्या आठवड्यात येतील बाबा, कारण मी पण चालले पुढच्या आठवड्यात गावी. आम्ही सगळेच चाललोय. येताना मग घेऊन येऊ बाबांना बरोबर, तुम्हाला दिसतील ते. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. रूम मध्ये, वरच्या रूम मध्ये जायचं. गादीवरती एक बॉक्स ठेवलेला आहे. गादीवरती कसलं? गादीवरती सरप्राईज नाही हो. तू असं सांगायला लागलं तर मर्डर इन्व्हेस्टिगेशन करत नाहीत काय? त्या गादीवरती बॉडी ठेवलेली आहे. नाही तसं काही नाही. गादीवरती बॉडी वगैरे कोणाची काही ठेवलेली नाही. उचलून न्यावी लागणार नाही. म्हणजे टी शर्ट शर्ट तसं नाही म्हणत आहे मी. वरती जा पायऱ्या चढून आणि असं जाणार डायरेक्ट. नाही पायऱ्या चढून जा आणि तिथे गेल्यानंतर गादीवरती तुम्हाला एक चौकोनी बॉक्स दिसेल. एक तर तिथे जा आणि त्याच्यामध्ये बघा काय आहे तुमचं, म्हणजे तुम्हाला ओळखता येते काय बघा. आधी ते तुमच्यासाठी आहे काय आहे आणि त्याच्यानंतर ते घेऊन या खाली. आणि मग तुम्हाला ते कसं वाटलं ते सांगा. ते कस्टमाइज केलेलं आहे खास तुमच्यासाठी. माझ्यासाठी माझं केलं. आरवसाठी तुम्ही बघितलं नाही बहुतेक. तिथे कप ठेवलाय बघितलं, ए फॉर आरव नावाचं. मला मगाशी बघितल्यासारखं वाटलं, पण मी ऑफिसच्या कामात जरा बिझी होतो. तुम्ही आज सगळं काम घरीच घेऊन आला. ऑफिसमध्ये पण काम, घरी पण काम. काय करणार, आम्ही कामगार आहोत. होय, ऑफिसची. IT वाल्यांची अशीच हालत. केस कटिंगला वेळ मिळत नाही, सलूनला जायला वेळ मिळत नाही, खायला वेळ मिळत नाही, प्यायला वेळ. दिवस आधी घ्यायला पाहिजे होते. या आणि मी इथे तुम्हाला दाखवते. मी एक नवीन गोष्ट Amazonवरून मागवलेली आहे. तिथे वस्तू आहेत ना, काय हो काढून ठेवलेल्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या घेऊन या. तिथे गादीवरतीच ठेवलेत बघा मग. हा, मग काळा बॉक्स नाहीये, बॉक्समध्ये काहीच नाहीये. त्या गादीवरती ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या घेऊन या. हा, सगळ्या. ती फोटो फ्रेम पण एक ठेवले बघा तिथं, ते सगळंच घेऊन या. थांब जरा पप्पा. आता हे मला एकटीला काढता येईल ना? नाही, अजून एवढ्या लवकर कुठे. उपवासाला पाय नाही, पोट दुखतंय. चढताना उतरताना पायऱ्या दुखत. सचिन नाही, हे मला आलंय. हे मला ब्रँड फोटो फ्रेम आहे. होई असं हे ज्यांनी कोणी केलं ते भारी केलंय. मग बरोबर आहे ना, असेच फोटो काढतात ना आता जास्त करून. अरे अच्छा, ओके. हे असं केलंय. मला वाटलं हो ते आतमध्ये हे आहे. नाही, मला काय वाटलं माहितीये, ते तुझा कुठला तरी फोटो असा घेतलाय. कळालं काय, त्याचं पोर्ट्रेट काढतात ना, तसं काढल्याने ते दिलंय. मी म्हणून हसायला. शहाणे आहात. ही एक अंगठी कस्टमाइज करून मिळाली मला. थांब जरा दिसू देते. उसके हिरे की चमक और तुम्हारी चमक मिलनी चाहिए. हाँ, चमक. त्यानंतर हे कस्टमाइज करून मिळालं, तुमच्या नावाचं वॉलेट. थांब सचिन दिसाय पाहिजेत. सगळी म्हणतात दिसत नाही बघा. सचिन. आणि इथे धनश्री. मोठं. थांब तू बी दिसाय पाहिजे. तुझं मोठं काय ग? माझं नाव मोठं आहे. माझं
नाव मोठं म्हणून पाकिट मोठं. माझ्याकडे बी पैसे आहेत की, दाखवत नाही म्हणून काय. पाकिटात घालून द्यायचे पैसे याच्यात. कुणाला? माझ्या पाकिटात तुमच्याकडनं आले पाहिजेत. आणि त्या पाकिटात तुझ्याकडनं आले पाहिजे. हा, मी देतो 1 रुपये, तुम्ही द्यायचे 10 रुपये. चालतंय की. ते घालून द्यायचे. अजून लक्ष्मीकडनं 1 रुपया जरी आला तरी बस झालं. मग घरची लक्ष्मी. मग त्याचे 1 लाख आपोआप होतात. बरोबर आहे की. वरती फोटो फ्रेम ठेवली ती बघितलं, आपली, तुमची, माझी, बाबांची. हा, पाहिली छान केलं. आरव जरा घेऊन ये बाळा ती फोटो फ्रेम. तुर्तास आरव घेऊन येईपर्यंत मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगा, ती म्हणजे ही. हळूहळू काय झालेलं, एकतर घड्याळ इकडे तिकडं पडत होती माझी, आणि मला खूप जुने घड्याळांचा स्टॉक आहे माझ्याकडे. विंटेज काय रे. आणि तो घड्याळांचा स्टॉक कुठे ठेवायचा, आपण काय करते, घेतो आणि डब्यात घालून ठेवते. माझे तसं होतं. ही फ्रेम छान केलंय. चौकोनी कुटुंब, घर हे माझे आनंदाचे, दाराशी सुरेख नक्षी, जोडीत जाती मनाला नात्यांचे हळवे पक्षी. दाराशी सुरेख नक्षी, मध्ये बसलेला पक्षी मोठा आहे. आपण वरती ते आपली फ्रेम आहे ना 2 वर्षापूर्वीची, तर ते जोडायचे, त्याच्यामध्ये फोटो घालायचे म्हणून बसले. नाही ते घालायचंच नाही. ते आपण ती नवीन घरात गेल्यावरच आपण म्युझियम मध्ये देऊया. शेवटी आपल्याला फ्रेम पण बनवून मिळाली. अरे मी ठेवून दे बाळा तिकडे, तिथे ठेव तोपर्यंत, वरती ठेवल्यानंतर. आणि हे एवढंच वस्तू होतं ना. हा बरोबर, एवढंच होतं. मला काय माहिती, एवढंच होतं. अजून यायचे कसं, म्हणजे राजनंदिनीसाठी खास एक बनवून घेतले, म्हणजे प्रॉपर आवाज करू नको. तिच्या जन्मासाठीच, म्हणजे ते एक वेगळं आहे, ते पण नंतर लागेल. अजून काही गोष्टी यायच्यात कस्टमाइज केलेल्या. ही वाकडे तिकडे कसं झालं असेल, मग ते काय तसंच राहिलो, हलणार की. मिठाईचं बॉक्स आहे, खाणार. घड्याळासाठी मागून घेतलंय, म्हणजे व्यवस्थित राहतील घड्याळ. मला घड्याळ, परफ्यूम हे जास्त गोष्ट, म्हणजे कपडे एक म्हटले. माझं बी राहिलं तरी एक ठेव त्याच्यात, बिचारा ते बाहेर. ठेवतो की 2 राहतील तुमच्या. 2 कुठे आहेत? माझं एकच घड्याळ आहे, 2 नाही घड्याळ आहेत तुमची. कुठे दाखव दुसरं घड्याळ. दुसरं मी दिलेलं तुम्हाला गिफ्ट आहे. अगं तेच म्हणत होतो, आता गावी गेलो होतो तेव्हा तुमच्या घरात फ्रीज वरती ठेवलं ते घड्याळ. मम्मीला विचारलंच नाही मी. असणार ते विनूकडे. विनू उद्या नंतर परवा येणार, बहुतेक आलो तर येतो म्हणून सांगितलं. त्याला विचारायला पाहिजे. पण विनू पुण्याला आहे ना, मग विनूला विचारायला पाहिजे. विनूला घड्याळांचं माहित असतं सगळं. मम्मीला मी विचारलेलंच नाही. फोन लावा आता, सासूबाईला फोन लावा आणि विचारा. बघ, आरवने घड्याळ टाकून रात्री केलं, सासूबाई घाबरतील. काला कशासाठी आला फोन. पहिलं भिंतीवरचं घड्याळ किती वाजता. हा, कठीण आहे. तो व्हाईट कलरचा पडदा एक मागवलाय, फोटोशूटला एक तर होईना झालाय तो. काय नाही, पिशवी घाण. पिशवी घाण नाही, पडदा पण घाण दिलीत की काय करायला. हे वरचं घाण झालंय. ते राहू दे. पाकिट चांगला आहे, म्हणजे प्रॉपर आहे का. ते कस्टमाइज करून घेतले की इन्स्टा पेज होतं, ते मला स्क्रोल करताना दिसलं. कस्टमाइज हे करून. आता तुमचं पाकिट जरी हरवलं, शक्यतो हरवू नये अशी माझी इच्छा आहे, पण हरवलं तर सचिन ते मिळेल. तुमचा नंबर पण टाकायला पाहिजे. ते इथं ना नंबरचं पण हे पाहिजे होतं, फोन नंबरचं. बरं झालं असतं ना, म्हणजे जरी पाकिट हरवलं तरी फोन नंबरवर न ओळखता आलं असतं. कशाला पाकिट गावलं कोण देत नाही, पैसे काढून थोडी घेतली. केस त्याची अशी उभी केलेली आहेत, हिरो सारखी. हिरो आहे तो. ते काहीतरी ठेवतात ना, असं काहीतरी. कसं लटकून दात बघ ते सशासारखे 2. वाचले. विश केअर म्हणून ब्रँड आहे. तर त्याने तुला विश केलाय. हा, म्हणजे आजच बरोबर वुमन्स डेच्या दिवशी मला सकाळी हे रिसीव्ह झालं. तर त्यांनी मला एक लिप बाम पाठवलाय आणि एक गुलाबजल एक पाठवलंय. तर ते मला त्यांनी दिलेत. आणि म्हणजे आता आपण ब्रँड सोबत काम करतो ना, तर ते लोक आपल्याला अप्रिशिएट करतात आपल्या कामासाठी. तर मग ते होते की हे देअर अ मॅसिव्ह थँक्यू फॉर बिंग सच अ कॉन्स्टंट सपोर्टर ऑफ विश केअर. युअर वाईब, युअर एनर्जी, इट्स ऑल काइंड ऑफ ऑसम. त्याच्यानंतर ॲज अ फेलो वुमन फाउंडर आय एम हंबल्ड टू सी यू हॅव्हिंग अवर बॅक ऑलवेज. कंटिन्यू स्प्रेडिंग दोज एम्पॉवरिंग वाइब्स. लेट्स सेलिब्रेट यू टुडे. बिगेस्ट विश केअर.
हॅपी होम हा त्यांचा लिप बाम जो आहे तो उन्हाळा येतो ना, तर ते SPF50 असलेला लिप बाम त्यांनी मला पाठवलाय. तर तो लिप बाम आता झाले 2 महिने मी वापरते, कारण ह्याच्या आधी पण मी दाखवलं होतं. आणि एक रोज वॉटर आहे आणि ही एक फोटो फ्रेम त्यांनी पाठवली. त्याच्यामध्ये फोटो काढायला पाहिजे. इथे पाठीमागे होल्ड आहेत वाटतं. हो तसं असतं इथे. ते काढून इथे फोटो लावून मी पण असाच फोटो काढते. एक आहे की माझा, तेच म्हणून मला तोच वाटला की तो पोर्ट्रेट मध्ये काढलाय. झालं घरात. ती एक फोटो फ्रेम झाली, ही एक फोटो फ्रेम झाली, अजून 3. आता परवा पण मला ती मैत्रिणी तिनं पण गिफ्ट फोटो फ्रेमच दिले. नवीन घरात लावायला पाहिजे. गावी घेऊन जाऊया, गावी लावूया. काय म्हणताय? जे एक्स्ट्राचं आहे ते. ताई उद्या ताजी येणार ना. चलो, तर हे जे कस्टमाइज केलेले अजून गोष्टी यायच्यात. म्हणजे राजनंदिनीसाठी एक खास मागवलेली आहे. अजून एक मला वाटतं एक पेंडेंट आहे आणि काहीतरी कडं पण आहे बहुतेक. मी मागवलं ते अजून आलेलं नाहीये मला, आणि ते आल्यानंतर पण दाखवते. आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन आम्ही हजर. आणि कंटिन्युअसली काही कमेंट्स अशा आहेत की होम टूर परत एकदा दे. अजून एक होतं की मोटिवेशनल जे माझे व्हिडिओ होते ते कंटिन्यू सुरू ठेव, कारण पहिला मी दर शनिवारी टाकायचे. तर आता म्हटलं त्याच्यावरती आपण वर्क करू. आता काल तरी आपला गेलेलाच आहे, तर मग पुढच्या आठवड्यात शनिवारी येईल किंवा रविवारी येईल. मोस्टली रविवारीच टाकते, म्हणजे रविवारी सगळे निवांत असतात. आणि जे जे तुम्ही रिक्वेस्ट केला व्हिडिओची ते रिक्वेस्ट म्हणजे रुटीन ब्लॉगची जास्त आहे की क्लिनिंग ब्लॉग दाखव, रुटीन ब्लॉग दाखव. गावाकडे गेल्यानंतर गावचे तरी तुम्हाला फॅमिली ब्लॉग बघायला मिळतीलच. तर मग ते आता अधिक हे करायला पाहिजे, म्हणजे काय म्हणतात त्याला, कोणते ब्लॉग कधी द्यायचे. कारण कधी कधी क्लिनिंग ब्लॉग, कधी कधी रुटीन ब्लॉग, कधी सकाळचा ब्लॉग, कधी संध्याकाळचा ब्लॉग, कधी कधी ब्लॉगच नाही, कधी कधी ब्लॉगच नाही. असं नाही. आता सध्या आठवड्यात तरी भरपूर काम झालंय आणि बऱ्यापैकी आता उद्या ताईंची वास्तुशांती पुढच्या आठवड्यात असल्यामुळे ती पण धावपळ सुरू आहे. आणि अशा गोष्टी सगळ्या एकत्र आल्यामुळे थोडासा इश्यू होतोय. पण चला, यात्रेचं काम, गावच्या घराचं काम, बाबा तिकडे एकटे आहे, ते त्यांचं तिकडचं बघणं, ह्या सगळ्या गोष्टी. जॉबमुळे मला सुट्टी नाही, त्यात आरोची शाळेमुळे मला जाता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. हे घरून काम असतं तर कदाचित मी तरी गेले असते. पण बाबांच्या जेवणाचं वगैरे इश्यू नाही आहेत. काही जणांना ते खूप जणांनी कमेंटमध्ये विचारलं की बाबा कधी येणार आहेत किंवा. आमचा कॉन्ट्रॅक्टर चांगला आहे. आमचा कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो चांगला आहे, त्यामुळे जेवणाविवणाचं काही टेन्शन नाही आहे. सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत प्रॉपर. मग आता पुढच्या आठवड्यात आम्ही जातोच आहोत. लगेच जाऊन लगेच येणार, म्हणजे एका दिवसात जाणार, दुसऱ्या दिवशी परत येणार वास्तुशांती करून ताईंची. मग तेव्हा येताना बाबांना घेऊन येईल. मग शक्यतो हे राहिले तर राहतील असं वाटतंय मला. तुम्ही थांबणार आहे ना? अजून थोडं काम आहे तेव्हा. नाहीतर मग आरवला आणि बाबांना पाठवून दे आणि आपण दोघं थांबूया, घराच्या साईडचं काम तरी चालतं, ते बेटर आहे. चला, परत एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.